आंबा कोणाला आवडत नाही असं शक्यच नाही. परंतु ह्या उन्हाळ्यामध्ये फक्त आमरस किंवा आंबेच खाणार का? फक्त 2 महिने भेटणारा हा सगळ्यांचा आवडता फ्रूट. तर चला ह्या उन्हाळ्यामध्ये आपण आंब्यापासून बऱ्याच रेसिपी बनवूयात. आज आपण आंब्याची सगळ्यात फेवरेट रेसिपी म्हणजे मँगो मस्तानी. बाहेर मार्केटमध्ये जर तुम्ही मँगो मस्तानी खायला गेलात तर 100 रुपयाच्या खाली तर एक ग्लास भेटणार नाही. पण आपण घरी बनवली तर 100 रुपयामध्ये 10 जण तरी मँगो मस्तानी खातील. मस्तानीसाठी चांगले पिकलेले आंबे घ्या, थोडेही कच्चे नसले पाहिजेत. तुम्हाला किती ग्लास मस्तानी बनवायची त्यानुसार आंब्याचं प्रमाण कमी जास्त. 3 आंबे घेतले होते, त्यामध्ये माझी 2 ग्लास मँगो मस्तानी बनवून तयार झाली होती. त्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. आंब्याचे साल काढून त्याचे बारीक बारीक पीस करून त्याला मिक्सी जारमध्ये काढून घ्यायचं. त्यामध्ये 1 ग्लास दूध ॲड करायचं. थंड दूध असेल तर खूपच चांगलं, पण गरम दूध बिलकुलही ॲड नाही करायचं. ह्या ठिकाणी तुम्ही साखरही ॲड करू शकता. मी वापरलेला आंबा खूप गोड होता, म्हणून मी फक्त आईस्क्रीम 2 स्कूप ॲड केले आणि त्याला मिक्सरमधून छानपैकी बारीक करून घेतलं. स्मूथ टेक्स्चरची अशी त्याची पेस्ट बनवून तयार करायची. झाली आपली मँगो मस्तानी रेडी. आता फक्त असेंबल करायचं आहे. ज्या ग्लासमध्ये तुम्हाला मँगो मस्तानी सर्व करायची आहे त्याच्या खालच्या साईडला तुम्ही असे आंब्याचे बारीक बारीक काप ॲड करा. त्यावरती तुम्ही जे मँगो शेक मिक्सरमधून आईस्क्रीमसोबत बारीक करून घेतलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आणि वरती थोडीशी टुटी फ्रुटी. सोबतच तुम्ही ह्या ठिकाणी काही ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकता. त्याच्यावरच्या साईडला 1 ते 2 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम. आपण मिक्सरमधून मिल्कशेक ग्राइंड करतानासुद्धा व्हॅनिला आईस्क्रीम ॲड केलं होतं, त्यामुळे ह्या ठिकाणी जास्त साखर वापरायची तुम्हाला बिलकुलही गरज पडणार नाही. व्हॅनिला आईस्क्रीम नसेल तर तुम्ही मँगो आईस्क्रीम घरी बनवलं असेल तर तुम्ही तेही ॲड करू शकता. आणि त्यावरती आणखीन थोडेसे आंब्याचे बारीक बारीक काप ॲड करायचे. तुमच्या आवडीचे जे काही ड्रायफ्रूट्स असतील त्याचे एकदम बारीक बारीक असे काप करायचे आणि ते त्या मँगोच्या स्लाईसवर ॲड करायचे. ड्रायफ्रूट्स, आईस्क्रीम, इवन मँगोचे पीसेससुद्धा होईल तेवढे जास्त तुम्ही ॲड करू शकता. खाताना तो क्रंच येतो आणि मँगो मस्तानी एकदम भारी लागते. त्यावरती आणखीन तुम्ही मँगो शेक ॲड करून घ्यायचा. त्याच्या वरच्या साईडला परत थोडीशी टुटी फ्रुटी ॲड करायची. आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ॲड करून घ्यायचे आणि आपली व्हॅनिला आईस्क्रीमचे आणखीन 1 स्कूप ॲड करायचा. दिसायला खूप असं टेम्पटिंग आणि खायला तेवढंच यम्मी लागतं. एकदम वरच्या साईडला व्हाईट कलरच्या व्हॅनिला आईस्क्रीमला आणखीन गेटअप येण्यासाठी थोडीशी टुटी फ्रुटी, थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि आवडत असेल तर आणखीन थोडेसे आंब्याचे काप ॲड करायचे आणि एकदम यम्मी रिफ्रेशिंग अशी आपली मँगो मस्तानी बनून तयार आहे. ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला मँगोच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज बनवायच्या असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.